अय थांब म्हणे चपाती भी खाल्ली की तिला पण खाली टाकलं त्याला का नमस्कार मित्रांनो, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी आहे यश आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, आपण खास इंदापूरला बाईकचं काम करण्यासाठी आलो आहे. तर आपण आत्ता घेऊन चाललो आहे आपली बाईक इंदापूरला. आपण बघणार आहोत गाडीमध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत, काय काय इश्यू आहेत, तर त्याचं सोल्युशन काय भेटतं आहे. तर बघूया काय सोल्युशन निघतात आणि किती वेळ लागतो. आज शनिवार आहे आणि प्लस गणपती विसर्जन असल्यामुळे इंदापुरात बऱ्यापैकी दुकानं बंद आहेत आणि लवकर इंदापूर बंद होणार आहे. त्यामुळे आपण खूप लवकर आलो आहे, 10 वाजता आलेलो आहे इंदापुरातच. तर बघूया किती टाईम जातो. मित्रांनो, टाईम खूप कमी असल्यामुळे मी स्वतःच भाऊला मदत करणार आहे गाडीचं काम करण्यात. तर काम करायचं म्हटलं तर तुम्हाला वाटत असेल की ह्याला काय माहिती आहे गाडीचं. तर भावांनो, मी गाडी घरच्या घरी नॉर्मल सर्व्हिसिंग करतो. जे बेसिक इश्यू असतात ते मी घरच्या घरी सॉल्व करतो. भाऊने आपल्याला तेवढं ट्रेनिंग दिलेलं आहे. भाऊकडून आपण नेहमी माहिती घेत असतो गाडीबद्दल काही ना काही, त्यामुळे आपल्याला बेसिक नॉलेज आहे गाडीचं. तर भाऊला पण मदत होईल आणि आपलं काम लवकरात लवकर होईल, म्हणून मी स्वतःच भाऊबरोबर काम करणार आहे गाडीचं. तर बघू शकता तुम्ही. पण ही जी कामं आहेत तुम्ही नॉलेज असल्याशिवाय घरी करू नका, कारण काही काही पार्ट्स असे इतके नाजूक असतात ना गाडीचे की ते तुटले तर तुम्हाला पूर्ण स्पेअर पार्ट बदलायला लागतो गाडीचं. त्यामुळे घरी काम करताना थोडं विचारपूर्वक करा. जसं की फिल्टर वगैरे जरी उलटा बसला ना गाडीचा तरी गाडीला इश्यू येतो. त्यामुळे काम करताना माहिती करूनच करा, अंदाधुंदी काही काम करू नका. हेच मी तुम्हाला सल्ला देऊ शकतो मित्रांनो. खालचा आवाज यायला लागला ना. अय थांब कुठे काय लागलं. कसं काय? अरे टाकीचं टेकला असेल ना ह्याला. हां. तर मित्रांनो, लाईव्ह डेमो तर तुम्ही आत्ता बघितलेला आहे. हेच कारण होतं की मगाशी मी तुम्हाला सांगितलं घरी कोणता पराक्रम करू नका, कारण थोडं जरी दुर्लक्ष झालं तर गाडीचं छोटं काम मोठ्या कामात बदलू शकतं. तर मित्रांनो, जर तुम्ही घरच्या घरी काम करत असाल तर बेसिक कामं तुम्ही करू शकता. जसं की गाडीचं ब्रेक फिटिंग, क्लच फिटिंग, ऑइल चेंज, ब्रेक ऑइल किंवा चेन लूप, चेन ऑइल असली कामं तुम्ही घरी करू शकता. पण जी मोठी कामं असतात ना, जसं की गाडी खोलायची किंवा गाडीचं इंजिन काम किंवा कुठला स्पेअर पार्ट चेंज, हे काम तुम्ही घरी करू नका आणि प्रयत्न पण करू नका. तुम्ही तुमच्या जवळपासच्या गॅरेजला दाखवा, पण तो पण गॅरेजवाला असा बघा की तुमच्या विश्वासातला असावं. कारण मी पुण्यात अनुभव घेतला आहे की बऱ्याच गॅरेजवाल्यांनी मला फसवलं नॉर्मल कामांसाठी. तेव्हा आपल्याला माहिती नव्हती, म्हणून आपण कुठलीही पुण्यात गाडी दाखवत नाही. अनोळखी गॅरेजवाला तर आपण दाखवतच नाही. कारण कसं असतं, 5 रुपयाचा खर्च असला तरी तुम्हाला ते 100 रुपये खर्च करायला होतात, कारण नसताना खर्च करायला लावतात. त्यामुळे गाडी कुठेही दाखवायच्या आधी विचार करून दाखवायचा. विश्वासातला माणूस बघा एखादा. हेच मी तुम्हाला ज्ञान देऊ शकतो माझ्याकडचं. तर मित्रांनो, बघू शकता आत्ताशी आमची 50% गाडी खोलून झाली. गाडी खोलायला इतका वेळ लागतो ना, कारण खूप क्रिटिकल असतं गाडी खोलणं. पण तुम्ही बघू शकता एक एक पार्ट वेगळा करायला लागतो. त्यानंतर कुठे आम्ही इंजिन साईडला काढणार. इंजिन काढायचं असंही कारण आहे की आम्हाला अजून बघायचे ब्लॉक पिस्टन खराब आहे का चांगला आहे. त्यानंतर आम्ही ठरवणार नवीन तागाचा का रिपेअर करायचं. लास्ट टाईम आपण काम केलं होतं त्याला 3-3.5 वर्ष झाले, पण तेव्हा आपण ब्लॉक पिस्टन रिपेअर केला होता. यावेळी आमचं प्लॅन असा आहे की ब्लॉक पिस्टन चेंजच करून टाकू, कारण आपली गाडी इतकी फिरलेली आहे ना मित्रांनो. ही गाडी मी 6 वर्षात 1.25 लाख ते 1.5 लाख किलोमीटर फिरून झालं आता मी गाडी. हां. तर मित्रांनो, फायनली आपल्या गाडीचं आपण इंजिन काढलेलं आहे साईडला. आता आपण चेक करणार आहे नक्की प्रॉब्लेम कशाचा आहे ते बघूया. ऑइल आहे का पिस्टन कधी खराब आहेत का घेतलं गॅप मध्ये वरती येत ह्याच्यावर. ऑइल ह्याच्यावर आलं नाही पाहिजे. ऑइल फक्त पिस्टनच्या खाली राहिलं पाहिजे. येतं
त्याचं पिस्टन काळा पडतो आणि धूर मारते गाडी, कारण ऑइल जळतं. आता दरवेळेस पेट्रोल जळतं धूर मारते का? नाही. त्यावेळेस ऑइल जळतं तेव्हा पांढरा धूर होतो. काळा धूर आला म्हणजे पांढरा धूर आला की म्हणायचं ऑइल जळायला लागलं म्हणायचं. मग तुझी म्हणतो ना ऑइल का कमी होतंय? हा, ते- जळतंय ऑइल, वास पण मारतंय ऑइलचं. बघितलं किती घाण वास येते. भावाने एकदम साध्या आणि सोप्या भाषेत सांगितलं, गाडीत धूर मारत असेल तर त्याच्या मागचं रिझन काय असतं. आता आपल्याला ह्यातून तर कळालं आहे की आपल्या गाडीचा ब्लॉक पिस्टन खराब झालेला आहे. त्यामुळे आता आपण आपल्या गाडीचं ब्लॉक पिस्टन पूर्ण चेंज करणार आहोत. रिपेअर पण होतो, पण लास्ट टाईम आपण रिपेअर केला होता, त्यामुळे यावेळी आपण रिटर्न रिपेअर करणार नाही. नाहीतर नेक्स्ट टाईम लगेच काम निघेल गाडीचं, काही नाही. आणि ब्लॉक पिस्टन रिपेअर केल्याने काय होतं, जे आपली गाडी बेसिक ॲव्हरेज देत असेल समजा 30चं 40चं, तर रिपेअर केला तर तेवढं पण देत नाही, त्याच्या कमी देते 10ने. आणि रिपेअर आणि चेंज करण्यात थोडाच फरक पडतो, 2-3 हजारचा फरक पडतो. पण ते रिपेअर केल्यापेक्षा नवीन टाकलेलं परवडतं. त्यामुळे आपण नवीनच टाकणार आहोत. गाडी बी जर गेला असतं ना, वॉल टाकूच नवीन कारण गेल्या वेळेस ठीक आहे वॉल असतं त्याच्यावर बरं वगैरे स्पार्क होतो. ही वॉल आहेत ना, म्हणजे काय होतं आता, ही इनलेट वॉल आहे ना, तो पेट्रोल येत नाही तर इनलेट वॉल ओपन होतो आणि पेट्रोल येतं तर क्लोज होतो, तर जळतं. आणि आउटलेट वॉल तसं ओपन होतो, त्यातून बाहेर निघतो, दूर बाहेर निघतो. आला गाडी पण मारून टाकू परत आता कॉलेज झाला मित्रांनो, बाईकच्या इंजिनमध्ये 2 पार्ट असतात. एक असतो हेड आणि एक असतो ब्लॉक पिस्टन. ब्लॉक पिस्टन तर आपण पूर्णपणे चेंज करणार आहोत, नवीनच टाकणार आहे. पण जो हेड आहे त्यात इनलेट आणि आउटलेटचे 2 वॉल असतात. ते फक्त वॉल खराब झालं, आपण ते वॉल चेंज करायला आपण यांच्याकडे दिले. जोपर्यंत ब्लॉक पिस्टन आणि हेडचं सामान येत नाही तोपर्यंत आपण पूर्ण गाडी खोलून घेऊया. कारण कसं आहे, आज आपल्याकडे टाईम खूप कमी आहे. गणपती विसर्जन असल्यामुळे कधी याला दुकान बंद करायला लागेल. आणि आज काही गाडी आपली पूर्ण होत नाही हे मला चांगलं कळलेलं आहे. त्यामुळे गाडी पूर्ण खोलून ठेवूया आपण. आणि जे काही इश्यूज ते आत्ता त्याला सांगणार आहे मी. कारण मित्रांनो, उद्या जर याला मला उशीर झाला तर भाऊला प्रॉब्लेम कोण सांगणार आणि तो कधी हे करत बसणार. त्यापेक्षा मी त्याला आत्ताच सगळं सांगून ठेवतो, म्हणजे तो उद्या आल्या आल्या आपल्या गाडीचं काम करेल आणि लवकरात लवकर गाडी आपल्याला रेडी करून देईल. त्यामुळे न उशीर करता मी आत्ताच सगळं त्याला खोलून ठेवतो गाडी, की तुझं काम मी कमी करतो, तू तोपर्यंत दुसरं काम कर काहीतरी. असं करत करत आपलं चालूच आहे गाडी खोलणं. पण खरं सांगायचं म्हटलं ना मित्रांनो, गाडी खोलण्यापेक्षा गाडी जोडणं इतकं अवघड आहे ना. कारण जोडताना काय असतं, आता आपण सगळे नट काढले आणि एका बॉक्समध्ये ठेवले, नट बोल्ट काहीचे असतील एका बॉक्समध्ये ठेवले. पण जोडताना कुठला नट कुठे, कुठलं काय जोडायचं हे काही कळत नाही. त्यामुळे गाडी खोलणं खूप सोपं आहे, पण जोडणं इतकं अवघड आहे ना, खूप अवघड आहे मित्रांनो. तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल, आता म्हटलं होता गाडीचं इंजिन काम करायचे. इंजिन काम करण्यासाठी हा खोपडी का खोलते गाडीची? तर खोपडी खोलण्यामागे 2 कारणं आहेत मित्रांनो. पहिलं कारण असं आहे की तुम्ही कालचा व्हिडिओ किंवा आजचा व्हिडिओ पण बघाल तर तुम्हाला कळेल की माझ्या गाडीचं जो स्पीडोमीटर आहे, जे आपलं स्पीड दाखवतं गाडीचं किती आहे, तो काटा आहे ना पूर्ण असा गोल गोल फिरतोय, स्टेबल नाही आहे. तर त्या काट्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते एक चेक करायचं आहे मला. आणि दुसरा प्रॉब्लेम असा आहे की जे आपल्या गाडीची हेडलाईट असते, जो फोकस असतो लाईटचा, तो माझा रस्त्यावर न पडता त्याचा अँगल वरती केला आहे, म्हणजे तो आकाशातच दाखवतो सगळा अँगल. त्यामुळे आपल्याला गाडीत चालताना रस्ता दिसत नाही. तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल, माझ्या गाडीची लाईट एकदम कमी होती. तर त्याचं कारण मला चेक करायचं आहे, म्हणून आता मी मीटर आणि हे दोन्ही चेक करतो आहे. आधी आपण मीटर बघून घेऊया की मीटरमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, किंवा काटाच खराब झाला आहे. कारण मी जेव्हा पुण्यात गाडी दाखवली होती तेव्हा तिथला मला गॅरेजला म्हटलं होतं की तुमच्या गाडीचा मीटर खराब झाला आहे. पण मला त्याच्यावरती भरोसा नव्हता, म्हणून मी आता स्वतः चेक करणार आहे एकदा की खरंच मीटर खराब आहे गाडीचा की दुसरा काही इश्यू आहे. एकदा खोललं आहे तर आता चेकच करून घेऊ सगळं, कारण परत खोलणं होणार नाही. आणि मी स्वतः खोलेल्याची गॅरंटी नाही आहे, त्यामुळे मी स्वतः माझ्या हाताने खोलून सगळं चेक करणार आहे आज. माझ्या गाडीचे सगळे स्पेअर पार्ट्स, कुठला चांगला आहे कुठला खराब झाला आहे ते आता बघूच आपण. स्वतः बघण्याची वेगळं एक्साइटमेंट असते ना, ती मला आता कळते. आणि आता आपण खोपडीचं पण चेक केलं, तो खोपडीचा जो साचा आहे तो तुटलेला आहे. त्यामुळे आपल्या जो हेडलाईट आहे ती हलते, तुम्ही बघू शकता हेडलाईट हलते. त्यामुळे ती हेडलाईट स्टेबल नाही आहे आणि सगळा उजेड हवेत वरती आकाशात चाललं आहे.
त्यामुळे त्याला आता काहीतरी जुगाड करावं लागणार आहे, नाही तर पूर्ण खोपडी चेंज करायला लागेल मला. शक्यतो आपण जुगाडवरतीच चालणार आहे, कारण आपले भाऊ जुगाडमध्ये एक्सपर्ट आहे. हा नवीन फिल्टर पण आणलेला आहे आपण, आता फिल्टर पण बसून घेऊ. परत बाकीचं बघूया. हेडलाईट आपण आणलेली आहे, पण ती आता सगळी गाडी जोडून झाल्यावरती एकदम जोडणार आहे आपण. मग ती आज जोडेल आपण किंवा उद्या जोडेल. आता जे पार्ट्स नवीन आणलेत ते जोडून घेतो मी, बाकीचं आपण बघूया उद्या. आता जे आहे ते तरी आपण करूयात कंप्लीट. मित्रांनो, जसं आता मी तुम्हाला सांगितलं, हेडलाईट आणली नवीन. हेडलाईट नवीन आणायचं कारण असं आहे की मी नवीन चेंज केलं आहे गाडीच्या लाईटमध्ये. पहिली होती ती आपली नॉर्मल लाईट होती, जी येल्लो कलरची येते ना बेसिक, ती लाईट होती. आता आपण बसवणार आहे LED लाईट. LED लाईट आपण का बसवतो आहे तर मित्रांनो, आपण साधारण कदा फिरत असतो. जास्त करून प्रवास माझा घाटात किंवा कुठे अशाच ठिकाणी होतो गडावर जाताना. तर तिथं दरवेळी पण आम्ही सकाळी जातो. तर सकाळी जाताना काय होतं, धुकं पडलेली असतात. तर त्या धुकांमध्ये मित्रांनो नॉर्मल लाईट आहे ना, ती काहीच व्हिज्युअल नसते, म्हणजे तुम्हाला रस्ता नीट दिसतच नाही. तर त्यामुळे मी डिसिजन घेतलं की आपण LED लाईट बसूया, म्हणजे आपल्याला प्रवास करताना अडचण येणार नाही. अशा प्रकारे आपली गाडी पूर्णपणे खोलून झालेली आहे, बघू शकता मित्रांनो. गणपती विसर्जन असल्या कारण भाऊला आज गॅरेज लवकर पण करायला लागलं. तर इश्यू असा झाला होता की जी विसर्जनाला आलेली पब्लिक आहे ती सगळी गर्दी गॅरेजपुढे गोळा होत होती, आणि त्यामुळे काही काम पण करता येत नसून काहीच नाही. त्यामुळे भाऊ म्हटलं मी गॅरेज बंद करतो, आणि तुला जायला गाडी नसेल तर माझी गाडी घेऊन जातो, आपण तुझी गाडी उद्यापर्यंत नीट करून देऊन टाकू. तर घरी जाऊन इतकं लवकर करायचं काही म्हणून मी फायनल डिसिजन घेतलं की मित्रमंडळीला भेटून जावे. तर आपण आलो आहे आपल्या एका मित्राच्या हॉटेलवरती. हा मित्र म्हणजे माझा सिनियर आहे, 5-6 वर्षाने माझ्यापेक्षा सिनियर आहे. तर मित्रांनो, मुलांच्या फ्रेंडशिपमध्ये तुम्ही बघू शकता एज डिफरन्स भरपूर असतो. कुठलाही मुलगा तुम्ही बघा, त्याच्या मित्रमंडळीमध्ये त्याच्या एजचे मित्र असतातच, प्लस 5 वर्षांनी मोठी, 10 वर्षांनी मोठी, असे भरपूर मित्र तुम्हाला बघायला भेटतील मुलांच्या मित्रांमध्ये. तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच कॉमन गोष्ट दिसत असेल, ती म्हणजे चहा. माझ्या सगळ्या मित्रमंडळीला माहिती आहे मी किती चहाप्रेमी आहे, त्यामुळे सगळ्यात आधी चहासाठी विचारतो, कुठलाही मित्र भेटू दे. तर भेटले की सकाळीच मग त्यांचं घेतलं ना चिड नाही थोडं हे आमचे HOD आता बरं आहे की परत रिजॉईन केले त्यांनी. आहे का भावाचा मुलगा इथंच आहे. कोण? भावाचा मुलगा मोठा मजर डिप्लोमालाच घेतलाय सिव्हिलला दिलंय. असं काय करताना का सिव्हिल शिकायला होतं का तू? नाही, एक सिव्हिल त्याला सांगितलं कॉम्प्युटर, दुसरं काहीतरी कर. समोर जे बघताय ना मित्रांनो, हे आहे आपल्या इंदापूरचं विद्याप्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज. या कॉलेजला मी डिप्लोमाला होतो, सिव्हिलचा डिप्लोमा केला मी या कॉलेजमधून. 2 ते 3 वर्ष या कॉलेजला होतो. एवढेच वर्ष मित्रांनो त्या कॉलेजमध्ये होतो, पण तेवढ्या वर्षांमध्ये इतके सारे मेमोरीज बनवलेत आणि इतके सारे कांड केलेत ना, की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एक कांड सांगेल. तुम्ही इतके हसाल ना आमचे कांड ऐकून. सिच्युएशनच अशी होती, पण खूप मजा केली त्या कॉलेजमध्ये, खूप काही शिकायला भेटलं. गप्पा मारणे इतकं मग्न झालं होतं की कधी 6:30 वाजले कळलं नाही. तर फायनली आता आपण घरी जाण्यासाठी निघतो आहे मित्रांनो. लास्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला एक सांगितलं होतं, मला कोणतीही गाडी मी परफेक्ट चालू शकतो. त्याचा हा लाईव्ह डेमो देतो मी तुम्हाला. जसं की तुम्हाला मी म्हटलं होतं, माझ्याकडे निंजा पण आहे आणि लिओ पण आहे. मला दोन्ही गाडी चालण्यात काही फरक वाटत नाही, कारण कसं आहे मी दोन्ही गाड्या यूज करतो. तर मित्रांनो मी तुम्हाला एक टिप देतो, जर तुम्ही हाय पॉवर गाडी घ्यायचा विचार करत असाल तर एकदम कधी पण सगळ्यात मोठी हाय पॉवरची गाडी घेऊ नका. बेसिक लेवलपासून सुरुवात करा. सुरुवातीला 150, परत 300, मग 600, त्यानंतर 1000, 900 काय असेल ती. कारण कसं होतं, डायरेक्ट तुम्ही 1000 cc गाडी चालवायला गेला एकदम सुपर बाईक, तर तुम्हाला ती गाडी कंट्रोल होत नाही, तुम्हाला त्या पॉवरचा अंदाज कळत नाही गाडीच्या. त्यामुळे सुरुवात करताना बेसिकपासून गाडी सुरुवात करा. एकदम कधी पण हाय पॉवरची गाडी चालवायला बघू नका, कारण तुम्हाला त्याच्या पॉवरचा अंदाज येणार नाही. त्यामुळे बेसिक गाडीपासून सुरुवात करा मित्रांनो. 5 मिनटापूर्वीच आपल्याला एका भावाचा कॉल आला होता. भावाचा म्हणजे माझ्या चुलत भावाचा कॉल आला होता, कुठे आहेस, आला का इंदापूरवरनं. त्या भावाला मी सकाळी बोललो होतो की मी सकाळी तुला भेटायला येतो.
या गॅरेजला जायच्या गोंधळात मी त्याला सकाळी काही भेटायला गेलो नाही. तो म्हटलं आता तरी भेटायला ये म्हणून आपण आता त्याला भेटायला जाणार आहोत. या भावाला मी 4 ते 5 महिने झालं भेटलो नाही. भेटेल म्हणता टाईम कधी निघून गेला कळलं पण नाही. पण आज फायनली भेटूनच जातो कारण आपल्याकडे आज फ्री टाईम आहे. तर भेट होईल आज. तर बघूया काय म्हणतात आमचे बंधू. तुम्ही बघू शकता या रस्त्याला किती हिरवंगार असं हे. या साईडला सगळी जास्त करून केळीची बाग दिसते बघा. बघू शकतो मी केळीच्या बागात सगळं. आमच्या इकडे आता जास्त करून लोक केळी आणि पेरू असलं सगळं करायला लागले. त्यामुळे सगळीकडे केळी पेरू असल्यात फळबागा दिसतात. जाईल तिकडे ते गोष्ट दिसते. आता हे बंधू कुठे ती शोधायला लागेल. मला आता बोललाय केळीत आहे. इथे कोण दिसत नाही. कॉल करून एकदा विचारायला लागेल कुठे आहे नक्की. मग एकदा याला कॉल करून बघूया कुठे आहे बंधू आमची. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे किती शांतता आहे. इथे आलेलं मला पहिले जे आठवलं ते म्हणजे लॉकडाऊन 2020-21चं लॉकडाऊनमध्ये कसं होतं, कोरोनामुळे सगळे घाबरलेले होते आणि कोण कोणाला भेटत पण नव्हतं ना कोण कोणाच्या घरी जात होतं. तर आम्ही दोघं तिघं काय करायचो, एक दिवसाआड इथे यायचो आणि चिकनची पार्टी करायचो. आम्ही चिकन आणायचो तेव्हा चिकन पण 50 रुपयाला 2 किलो भेटत होतं. तर आम्ही मस्त चिकन करायचो. चिकन पण कसं करायचो, इथे काय गॅस वगैरे काय नव्हता. आम्ही चुलीवरती चिकन करायचो एकदम गावरान प्रकारे. ते चिकन इतकी भारी चव लागायची ना तेव्हा. आठवण ताजं झालं इथे आल्यावरती. लॉकडाऊन नंतर मी इथे परत आलोच नाही. त्यानंतर आत्ताच आलो मित्रांनो. बघू शकतो किती शांत वातावरण. इथं कोण तुम्हाला विचारायला पण येत नाही, कोण तुम्हाला बघायला पण येत नाही. एवढं शांत वातावरण, कोणाचं डिस्टर्ब नाही, काही नाही, एकदम नॅचरल. मित्रांनो भाऊचं केळीला औषध सोडायचं काम चालू आहे. हे औषध सोडायला कमीत कमी अर्धा ते 1 तास लागेल अजून. तो 1 तास काय करायचं म्हणून भाऊ शेवटी म्हणले चल तुला मी केळी दाखवतो म्हणजे तुला पण माहिती होईल केळीची थोडीफार. तर भाऊ आपल्याला सगळी आता केळी दाखवत आहेत आणि थोडंफार ज्ञान देत आहेत की कसं असते केळीची बाग, काय करायला लागतं काय नाही, कधी कधी काय करायचं, औषध किती सोडायला लागतं, सगळं त्यांनी मला ज्ञान दिलं. तर फ्युचरमध्ये आपण कधी केळी लावायचा विचार केला तर भाऊकडून माहिती सगळी घेऊ. कारण भाऊ आता 2-3 वर्ष झालं केळीची बाग करत आहेत, त्यामुळे त्यांना माहिती सगळी आलेली आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथे समाप्त करू. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तोपर्यंत सेफ राईड आणि टेक केअर मित्रांनो. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.